जागा कमी आहे इथे दर्शनाला चालू या ठिकाणी. प्रश्न विचारला. रामकृष्ण हरी बघू शकता आपण या ठिकाणी आपण आहोत चापेकर चौकामध्ये. आज पिंपरी गावातून पालखी निघून चापेकर चौकात आलेलो आपण. बघू शकता तरी जल्लोषात आणि आनंदात येते चापेकर चौकमध्ये पिंपरीमधले आणि जोरदार स्वागत झालेलं आहे ते. चापेकर चौक आहे उसका ते जोरदार स्वागत झालं आज. ज्या पद्धतीने परतीच्या वारीला आपण जातो ना त्यावेळी जशी गर्दी असते तशी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. सर्वजण एकदम पारंपरिक वेशभूषेत आणि ह्याच्यामध्ये आलेले तिथे पोहोचतात या ठिकाणी. किती गर्दी आहे, खूपच गर्दी या ठिकाणी. सर्व वातावरण इथे विठ्ठलमय झालेले आहे. होऊ शकता आपण किती गर्दी या ठिकाणी. आज तर पूर्ण भरून जाईल सर्व रस्ते जाम होतील एवढे.
बघा बरेच सारे भरपूर झालं, पुणेकर, पिंपरीकर आणि चिंचवडकर सर्व इथे आलेले आहेत. पारंपरिक वेशभूषे आहेत आणि याच्यामध्ये आलेले. चला माऊली माऊली, चला माऊली. या ठिकाणी आजची सजावट सुद्धा बहुत एकदम छान सजावट केलेली आहे. रामकृष्ण हरी माऊली. आजच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस म्हणजे ना, आज तुकोबा देवत पुतळे आहेत, बघू शकतो आपण या ठिकाणी. म्हणजे गर्दी आहे आणि किती सुंदर रथात सजवलेलं आहे तुकोबांचा. बघा पुढे नगारा चालू आहे, हे ध्वज बघा आपले. त्यानंतर त्यामागे तुलसी वृंदावन, हे विनेकरी आणि आता जो समुदाय, जो हजारांचा तो लाखोचा समुदाय झालेला आहे. आज तुकोबा ज्यावेळेस देऊमध्ये बसतील त्यानंतर वारकरी आपल्या घरच्या दिशेने जातील आणि त्यांना बोलत ना, घरचे पावले सुद्धा एकदम जड होते. ते घरी जाण्यासाठी इतके दिवस वारीत चालल्यानंतर जो अनुभव असतो ना, तो वेगळा असतो. आणि खरंच विठुराची भेट घेऊन आल्यानंतर ना, वारकऱ्यांच्या सोबतीने संत तुकाराम महाराजांची पालखी आता पुन्हा देऊमध्ये पोहोचणार आहे. आणि खरंच हा जो क्षण आहे ना, एक भावनिक क्षण आहे. आणि आषाढी वारी पंढरी घातण्याचा जो आनंद होता, हा जो मनात वेगळी भावना आहे. विठ्ठलाला भेटून आलो पण तुकारामच्या चरणी सकाळी चालू झालेलं आहे. पिंपरी गावातून निघालेली पालखी आपण आता चापेकर चौकातून आता पुढे जाणार आहोत. पंढरी मागे राहिली पण मनात विठ्ठल. पालखी येणार त्याआधी थोडं बंद करायला लागेल. बघू शकतो आपण या ठिकाणी एक उत्साह आहे, वेगळा आनंद आहे. वेगवेगळे या ठिकाणी ढोलपथक आहे, गणनाद. खरंच गणनाद म्हणजे एक आवाज सुद्धा सुंदर आहे. खूप मोठा वाद्यपथक आहे या ठिकाणी. बघू शकतो आपण श्री वरद असतं, त्यानंतर गणनाद. ते या ठिकाणी खरंच पोलीस प्रवृत्ती झालेली आहे या ठिकाणी भरपूर तुकोबांच्या पालखीवर. आणि आता काही पिंपरीतील गावातील ही मंडळी ती सुद्धा आपल्याबरोबर चालत आहेत. महिला आहेत, तरुण आहेत, बाल आहेत, बघू सुद्धा त्या ठिकाणी. पालखी आलेली आहे इथे. एसकेप इथे कंपनी या ठिकाणी आलेली आहे.
आज जे पालखी आहे ना असेच थांबत जाणार आहे. तर आता किलोमीटर कमी आहे आणि सर्व वारकरी आता देऊमध्ये बसतील आणि बाकीची सर्व मंडळीसुद्धा दर्शनासाठी येत असतात तिथे की पादुकांचं दर्शन. रस्त्यामध्ये जे वारीचे दर्शन जे पादुकांचं हे आजचा दिवस म्हणजे शेवटचं असणार आहे. पोहोचता येते हे जे फुगड्या वगैरे केलेले आहेत हा आनंद असतो खरंच. आणि बघा किती सर्व फोटोवर काढायला येते कॅमेरे घेऊन सर्व उभे असतात की हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करून आणि ही आपल्या मनात आणि ही आठवण हे क्षण हे कैद करून ठेवतात गोष्ट त्या ठिकाणी. हे बघ बाबासुद्धा आलेले आल्यानंतर नमस्कार करून फोटो काढतात. बघू शकता त्या ठिकाणी बघू शकता. कालपर्यंत गर्दीमध्ये आज बघा पूर्ण पारपर्यंत गर्दी इथे पूर्ण रस्ते भरलेले आहेत. आता जसं जर दुपारी जाऊ तसं दिंड्यासुद्धा अजून बरेच दिंड्या येतील आपल्याकडे यामध्ये बघू शकता. हे बघा पुढे गेलं माऊली एक आनंद असतो. माऊली 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 आनंद आहे, उत्साह आहे, भक्तीचा त्या श्रद्धेचा आहे. बघू शकता या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच भाव आहे. तेव्हा पूर्ण नगारा थांबला होता. थोड्या वेळेला पुढे नगारा निघालेलं आहे पालखी जवळ आल्यामुळे बघू शकता. या ठिकाणी फुगडी केले तर बघू शकता माऊली आईना अंग जड आहे तरी फुगडे केलं जमत आहे तरी पण ते आनंदाने उत्साहाने केलं आहे. चेहरा हास्य बघा बघू शकता जमलेलं खरंच. तेव्हा दर्शनाला सर्वजण चेहऱ्यावरती हास्य सुद्धा चिंचवड गाव ग्रामस्थांच्या वतीने रांगोळी काढलेली इकडे बघू शकता. थोड्याच वेळात पालखी इथून पुढे जाणार आहे आणि बघू शकता आता नगारा आलेला आहे इथे. 6 वाजताची गाडी आहे त्याच्या मागे नगारा आलेला इकडे बघू शकता या ठिकाणी. करतात ना आज बरेचसे आणि खूप भावनिक आहे कारण इतके दिवस जवळजवळ 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस आपण वारीत चालत असतो आणि वारीत चालत असताना आपण घरी जाणार आणि कारण कसं इथे वारीला आल्यानंतर वारकऱ्यांचा एक प्रकारे हा परिवार झालेला आहे. येताना जे एकटे आले होते पण इथे जाताना जे आहे तिथे परतीच्या वाडी जेवढे होते ते एक परिवार म्हणून या ठिकाणी जात असताना पोलीस नगारा पुढे आहे. मी का पडेन निराला ऐसा सांडून सोहला असं जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान चौवडा गाडी नगर सर्व एकदम गर्दी होऊ शकते. आमचे सुद्धा महाराज आले ते एकदम दिंडी क्रमांक 28 या अब्दागिरीवर आलेले बघा. सर्व हलवल तुम्हाला संध्याकाळपर्यंत सर्व भरपूर साऱ्या दिंड्या दिसतील आणि हे दिसतील. बरेच जणांना आज स्टेटससुद्धा घातलेले आहेत परिधान केलेले आहेत. त्यांचा आवाज अभ्यास सुद्धा भरपूर असतो इकडे दिसायला तिथे लहान दिसत असतील पण त्यांचा अभ्यास भरपूर आहे बघा. एक ताल एक सुरामध्ये जाते सर्व असं वाटतं की आपण एकच ठिकाणी चालत आहोत बघा. तालांचा आवाजसुद्धा एक मॅच आवाजसुद्धा बघा आणि जोश बघा उत्साह बघा आणि किती शिस्तीत चालताना पण खरंच हे आपल्याला यांच्यावरून बोलतो. आपले महाराज आनंद देते थोडा कॉमेडी आहे पण उत्साह आहे थोडा बघून आनंद घेत असतं ते स्वतः आनंद घेत असतं आणि इतरांसुद्धा आनंद घेत असतं बघू शकता आपण.
कोकण वैरुड्डाण पूल आहे, त्या उड्डाण पुलावरून चालणार आहोत. पालखीनं बघू शकते इथे पालखी त्या ठिकाणी थांबलेली आहे. तिथे एकदम गर्दी झालेली बघू शकतो. त्या तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ पाहिलं वारीचे प्रतिचारचे, तर ही जेवढी पुढे पब्लिक गेली ना तेवढे पण नसेल. मला आज पूर्ण बोलतात ना हजारोच्या संख्येने या ठिकाणी वारकरी इथं आलेले आहेत. वारकरी आहेत, भाविक आहेत, बघू शकता आपण या ठिकाणी. हे बघा बैलांची जी सेवा करतात गाडीचे ते चाललेले आहेत, रथाची जी सेवा करणारे. आज भरपूर गँग आले म्हणून ते पुढे आलेले आज, बरोबर का. बघू शकता पालखी आलेली आता आपण बघू शकता. आणि आजची जर पालखी निघाली पिंपरीतून निघाली, त्यानंतर डिलक्स चौकात पहिली विश्रांती झाली, त्यात दुसरी विश्रांती गजानन महाराज मंदिर, आणि दुपारचं सर्वात चिंचवड गावामध्ये. नंतर तिसरी विश्रांती खंडोबा मंदिर, आणि चौथी विश्रांती जी आहे चिंचोली ते, आणि नंतर पालखीचा मुक्काम जो आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान मुख्य मंदिर श्री क्षेत्र देऊ इथे होणार आहे. बघू शकता पूर्ण मागेसुद्धा विनेकरी आहेत आणि सर्व ऋषी वृंदावन दिसू शकतं. आणि पूर्ण बोलतात ना की हजारोच्या संख्येने आज भाविक इकडे आलेले आहेत. आता या ठिकाणी जरा पालखी थांबलेली की जे भाविक येतात दर्शनासाठी त्यांना दर्शनासाठी थोडी पालखी थांबवण्यात येते आणि आनंद बघू शकते. पारपर्यंत लाईन आलेले हजारोच्या संख्येने हे आलेले. आणि तुम्हाला म्हणतो ना हीच जी पब्लिक आहे दुपारच्या नंतर 10 पटीने वाढेल, तुम्ही बघू शकता. हे चढ असल्यामुळे पालखी जरा फास्ट होणार आहे. सोलापूर सुद्धा पालखी देखील बैलांना सोडले बैल बघू शकता किती चढ आहे. पण लक्ष्मणजी मोरे सोलापूर आणि तुकाराम महाराज लेस मागून लेस काढा लेस. बघू शकता छोटा मुलगा, मुलं सगळे बैल आहेत बोलत आणि बैल जिंकला जातो असं बोलतो चिमुकला होऊ शकतो. लहान मुलं म्हणलं म्हणजे पण की प्रश्न भरपूर असतात आणि असे प्रश्न यांच्यावरून त्यांना उपस्थित येते आणि गोड असा प्रश्न आणि असा प्रश्न ते चांगलं असतं. प्रत्येक जण या ठिकाणी आपण हे जे क्षण असतात हे कॅमेराने कसं पोलीस कर्मचारी असो किंवा मग BMC असो सर्व पूर्ण ब्रिज भरलेला आहे बघू शकता.
बघा तुमची गाडी पण काय वाढलेलं भरपूर कारण खूप सारे वारकरी आहेत. तेव्हा चौकात आपण आज थांबलेलं तिथे पालखी थोडी थांबलेले दर्शनाने बघ किती भाविक धावत धावत यावं दर्शनाने येतात बघू शकता. बघा हे आई आहेत हे ताई आहेत बघा धावत धावत चालले हे बघा. या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे आणि बघू शकता तो खालून ब्रिजच्या खालून भुयारीतून असा रस्ता त्या पद्धतीने आणि जय हिंद इंग्लिशची जय हिंद आपण आकोडे जिथे पोचलो आहोत पोचते हे आकोडीमधील श्री तुळजाभवानी मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. कलश तर एकदम जबरदस्त आहे आणि एंट्रीसुद्धा एकदम छान दिलेली आहे. आता इथे थोडं आरती वगैरे होईल पालखीची पोचता आणि हा नजारा वगैरे पुढे चालला. ज्याप्रमाणे आपण मागे आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं एक सण म्हणजे जो कुत्रा होता त्या भाऊजीचा विचार होता भवानीकडेचा त्याचे भजनामध्ये लिहून झोपले होता आणि वारकऱ्यांना फार विचार करा कधी कुणाला भजनाची आवड आहे त्यांचं बघा ना कधी शांत वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये भजन चालू आहे. माईक नाही जोर आवाज काही वारकरी शिक्षण संस्थेतील मुलं आहेत आज पुढे वाढलेले. आज आपल्याला सर्वांचं दर्शन होईल. जे पालखीला सुरू करत होते आणि जे सुरुवातीला जाताना त्याच्या वारीला ते सुद्धा हे बघा बाकी याचे नवीन आई जे आहेत त्या सुद्धा ते चालत आहे. चला की आता पालखी शेवटचा दिवस आहे. पालखी आज देऊच जाणार आहे तर आपण या ठिकाणी दर्शनाला गेलं पाहिजे. आणि दर्शनाला गेल्यानंतरही चला सुट्टीच आहे रविवार आहे तर मग रविवारच्या सुट्टीचा काहीतरी सुरू करून घेऊ. आपण निवडणुकीच्या दिवसाला जातो खूप सारे हिसाब आहेत. नगर सांगता येतो आपल्याला पालखी कुठे आहे
पालखी येते खूप चांगलं जाऊन दे नजारा कसा नजारा कोण येतात चांगल्या पद्धतीने सेवा देत जाते काही गाड्या आहेत विश्वस्तांच्या असते पोलिसाच्या गाड्या आहेत त्या पुढे जातो ते पेट्रोल पंप बंद करून ठेवले दर्शनाचे पेट्रोलचे कर्मचारी इथे आलेले ज्याला वेळ मिळेल त्यानुसार या ठिकाणी येत असते आपण आता जे पोचलो आहोत दिग्वंत महापौर मधुकरराव पवले उड्डाणपूल इथे इथे बघू शकता विठ्ठलाची मूर्ती त्यानंतर आपण ज्ञानेश्वरांचे चित्र आहे तुकोबांचं म्हणजे आपण जर बघितलं ना पुण्यामध्ये हे ब्रिज असेल किंवा काय असेल तिकडे पण वारीचं वातावरण निर्मिती केलेलं आहे ते सर्व कारण इथे उत्साह असे असतात की जे गणपती गणेश झाला त्यानंतर वारी पुणे चिंचवड पिंपरी ते आल्यापासून हे वेगळा उत्साह असतो तिथे नाश्त्याची व्यवस्था ही सेवा अशी ही त्याची चालू असते पालख्यांची वया रांगोली गेलेली त्या ठिकाणी पालखी चौरी होऊ शकता ते गोविंद राडकर बिल्डिंग इथे आपण आता थोडं पुढे जाऊन तिथून सर्व शूटिंग घेऊ तिथे थांबू आणि सर्व वारीकऱ्यांची शेवटपर्यंत शूटिंग घेऊ कारण आपल्याला पूर्ण जो प्रवास आहे परत पुढे जाऊन चालत जावं लागतं आपल्याला आज देऊतील सर्व निवासी सुद्धा आज इकडे येतील या ठिकाणी आता पालखी येणार आहे नगारा या ठिकाणी आलेला आहे आणि पालखीचे पालखी आपली थांबलेली ते पुढे नगर आले नगर
गडावाला तीन पार्टी जातो वारी यायला संपत नाही करत पण काय वाटतं आजपर्यंत आपण सोबत चालणारे वारकरी आता एकमेकांनी घडून कोणी आपल्या गावाकडे कोणी आपल्या बाथरूममध्ये बघा हे काही अनोळखी असलेला माणूस सुद्धा जे अनोळखी माणसं असतात ती सुद्धा वारीच्या मावळली झाली पुढच्या वारीत पुन्हा भेटत मावळली पुढच्या वारीत आपण बघू शकता आपण सर्व आपण बघत आहात आनंद वारीच्या काही दिवस वगैरे आपण इंडिया दिवस झालेलं सर्वांच्या पुढे माऊली हो माऊली भक्तीचा आणि एकटीचा दिंडी जिथे जाते तिथे हा ध्वज दाखवतो जे मार्ग असते वारकऱ्यांच्या मनात हजारोच्या वारकऱ्यांना एक विचारानं हा भगवान ज्ञानोबा मावळ वारी संपत आली प्रत्येक वारकरी घेऊन जाईल माऊलीची आठवण तुपांची आठवण तुमच्या वाडीची ओढ दिवस खाली येतो पण वारकऱ्याच्या मनातील भक्ती कधीच खाली दिंडीबद्दल प्रत्येक दिंडीला एक क्रमांक असतो तेव्हा पथकाला मोठ्या वारीतील हजार वारकरी असल्यामुळे त्या दिंडीवर तरी पण हरवला दिंडीला वारकऱ्यांना आपली दिंडी आणि आपली जगात ओळखण्याची आपली खूप आहे एक पथक आहे दिंडीची ओळख आपल्याला प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या दिंडी जातात ही पथकं आपल्याला स्वतःकडे पाहिलं की लग्न लक्ष घे आपली दिंडी हा आपला परिवार थोडी तयारी करू आता आपण पुढे जाऊ होऊ शकता इतके सारे वारकरी एकदम पुढं वारीला जाताना गेलं गर्दी होते त्या गर्दीच्या होऊ शकते या ठिकाणी पुढे रथ आहे हे पूर्ण ब्रिज भरलेलं आहे आणि मागे सुद्धा हे माऊली आहेत पुढे सर्व वेगवेगळ्या ठिकाणून आलेले आहेत एक मॅचिंगमध्ये साड्या आहेत काय काही बघायला मिळतात की चला आज रविवार आहे ते रविवारचा दिवस आहे आज तर वारीच घालूया नाहीतर आपण तो वेळ घरात घालून त्याकडे परमार्थामध्ये घालून ते परमार्थाचा आनंद घेऊया त्या उद्देशाने हे सर्व वारकरीकडे आलेले भजन हरिपाठ फक्त भगवंताचं नामस्मरण या दिंडीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल कुठलंही टेन्शन नसतं या दिंडीमध्ये सर्व टेन्शन कामाचं वगैरे टेन्शन सर्व बाजूला सर्व या ठिकाणी ते वारकरीकडे येत असतात शेती वगैरे सर्व त्यांच्या घरच्यांवर सोडून वृक्षावर सोडून हे वारकरी येत असतात होऊ शकता पुढेही गर्दी ही गर्दी आहे भक्तीची ही गर्दी आहे श्रद्धेची खरंच पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर हे सर्व वारकरी आपल्या घराकडे जातात.
हे बघा, हे चरण आहे जे वारीत चालले. ते पंढरपूरला जाऊन आले आणि आता परत झोपले. खूप सुंदर. ते बघा सरळ चालू आहे. जाताना आपण त्या बाजून गेलो होतो, या बाजून जातो. त्या आकुडे स्टेशनकडे झाला रस्ता इकडे. हे तुकोबांचं आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे. सुंदर स्मारक आहे बोस त्या ठिकाणी. ते पालखी इकडे मधून निघालेली पोचतं. सुंदर क्षण आहे. तर इथे थोडं थांबत जाईल. जिथे वस्ती असेल, जिथे वारकरी येतात त्या ठिकाणी दिंडी थांबत असते. ते बघा किती सुंदर बनवलेलं आहे. पुण्यात खरंच हे गार्डन असेल किंवा असे वारीबद्दल जे सांगतात ते बघा. इथे उंट आहे. त्यांना कधी उंट पाहिलं नसेल किंवा मुलांना कधी बघितलं नसेल तर मुलांना दाखवू शकता. पुढे किती गर्दी मागची बरोबर. हे तुकोबारायांचं तर सुंदर आहे. तेव्हा सर्व दर्शन घेतलेलं सर्वांनी. परत पिण्याची का असे होय नाही माहिती. एक फोटो आहे. पालखीवर सुशोभने चांगल्या पद्धतीने गेलं. पूर्ण फुलांनी आणि कल्यांनी सजवलेले खूप छान आहे. खंडोबा प्रतिष्ठान निगडीगाव सर स्वागत. इथे सुंदर पद्धतीने आपण बघू शकता. तयारी केलेले फूल आणि रांगोळ्यांनी पूर्ण केलेले. खंडोबा मंदिर आहे निगडीगावची. सुंदर मंदिर आहे. या गोष्ट आपण पालखीच्या बाजूने सुंदर सजवलेले या ठिकाणी सर्व वारकरी मंडळींना विनंती मागे सरून बसायची. बैलांना सोडलेलं
दर्शनाची गर्दी जमलेली परत पुन्हा एकदा. दोन्ही साईडने पुरुष मंडळी आवडले. किती चांगल्या पद्धतीने ते सजवलेले पुन्हा फुलाने इकडे रस्ता बघा दोन्ही साईड सुंदर सजावट केलेली गोष्ट आपण रथाची एकदम बरंच ते रथाचे जे हे काम सुद्धा आहेत किती चांगल्या पद्धतीने सजवले गोष्ट आपण आत्ता सुद्धा किती चांगले सजावट केलेली चालेल सर्व दर्शनाला आलेले सुंदर दर्शन मन मोहून जायला जो सन्मान केल्यानंतर आपण मंडपामध्ये ताबडतोब येतो. सगळ्या मंडपामध्ये येईल. बडे दोन्ही सर्व माजी अध्यक्ष आदरणीय हरिभक्तपणा नितीन महाराज मोरे आमदार सुनील या ठिकाणी खंडोबा मंदिर पण प्रसन्न वेळेचं मंदिर आहे. प्रदर्शन महाराज आहेत रथात बसलेले आहेत. तुकाराम महाराजांचे वंशज लक्ष्मणजी मोरे यांच्या बाजूला बसलेले आहेत. यांनी काढले ना तुझं मस्त आलं उलट. होऊ शकता या ठिकाणी आता पालखी निघणार आहे. बैलांच्या पुढे आपले रोशन महाराज चाललेले तिकडे त्यांचे आपण एक फोटो घेऊ. होऊ शकता पहिल्याला हात दिला तर दर्शन होऊ शकता.